नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आमची लगबगीने तयारी चालू आहे अमरावतीला जायची। तिथे माझ्या मावसनंद राहतात सोनलताई, त्यांच्या मुलाचा आज वाढदिवस आहे। त्यांचा 5वा वाढदिवस आहे हा। तर त्यासाठी आज आम्ही सर्व तिथं जाणार आहोत। आत्या मामाजी येणार नाही आहेत, कालच आत्या गावावरून आल्या, त्यामुळे त्यांना दगदगसारखं आणि थकल्यासारखं होत आहे। तर त्यामुळे तुम्ही दोघं जा, मी नाही येत। तर आम्ही दोघं जाणार आहोत अमरावतीला। आणि शचीचे बाबा कारंजाला आहेत, तिथं आमचं कृषी सेवा केंद्र आहे। आता गावाला गेल्या होत्या, त्यामुळे मी इकडे आली आहे। आता ते तिथं होते, तर आता ते तिथून येणार आहेत। आणि मेन म्हणजे माझी आई, मोठी आई वगैरे ते सुद्धा येणार आहेत त्या प्रोग्रामला। त्यामुळे त्यांनी तिथूनच गाडी केलेली आहे आणि ते सर्वजण तिथून येत आहेत। सोबत रस्त्यातच ताईचे गावसुद्धा लागतं, म्हणजे पारसला ताई राहतात, तर पारसवरून ताईला म्हणजे माझ्या नणंदबाईला सुद्धा ते घेणार आहेत। सर्वजण तिकडून येणार आहेत आणि इथून अकोल्यातून आम्ही सर्वात आधी स्वयंपाक वगैरे सर्व कामं ते आटपून घेतले आणि आता शचीची अंघोळ करायची आहे। तर अंघोळीच्या आधी ती वाढले होते तिचे, तर म्हटलं चला तिचे आता कटिंग करून घेऊ घरीच। तर थोडे तिचे केस काटून घेतले आणि साईड कटसुद्धा आता मी घरीच शचीची हेअर कट करत आहे। तर आता हे लवकर आटपून आम्ही आता अंघोळीला जाणार आहोत आणि लवकरच तयारी वगैरे करून शचीच्या बाबांची आणि सर्वांची येण्याची वाट बघत आहोत। तर आम्ही ते यायच्या आधी तयार झालो पाहिजे, कारण त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की मी 2 मिनिटाच्या वरती थांबणार नाही आहे, कारण सर्वांना घेत लवकर जायचं आहे। आणि त्यांना जर तिथून उशीर झाला तर इकडे प्रोग्रामलासुद्धा उशीर होईल, म्हणून आम्ही लवकरच निघणार आहोत। हे बघा, आमची तयारी झालीच, तर शचीचे बाबा आणि सर्व मंडळी आलेली आहे आणि शचीचे लाड करायला आता सर्वांना मिळणार आहे। आणि शचीसाठी तर मेन पाहिजे तर भांडण होतील सर्वांचे, तर सर्व भांडून घेतात आणि नंतर मग तिचा लाड करतात, कारण सर्व म्हणतात माझ्याजवळ आली पाहिजे, माझ्याजवळ आली पाहिजे। ताई, आरू, पिऊ, त्यानंतर दादाची मुलगी आलेली होती, दुसऱ्या ताईची मुलगी आलेली होती, सर्व भांडण करत होते आणि तिच्यासोबत खेळायसाठी अशी सर्वांची हमेशाच भांडणं होतात। हे बघा, जे काल सिलिंग बॅग दाखवली होती, ती सिलिंग बॅग आम्हाला एवढी आवडलेली आहे की ते आम्ही बाळ म्हणून सोबत घेऊनच तिला झोपताना सोबतच ठेवतो हमेशा। आजसुद्धा बाळ घेऊनच फिरत आहे इकडे तिकडे, कोणी हातसुद्धा लावलं तर रडते, जो तो रडते। आणि ही त्यांचं मुलांची मस्ती चालू होती, तोपर्यंत सर्वांनी चहा पाणी घेतले आणि लगेचच म्हणजे अवघ्या 10-15 मिनटातच आम्ही सर्वजण आता निघालो आहोत अमरावतीला जायला। कारण आधीच घरून निघायला यांना उशीर झाला, तर तिथं प्रोग्रामला उशीर नको व्हायला, म्हणून आम्ही लगबगीने निघत आहोत। हे बघा, आता आम्ही अमरावतीत पोचलेलो आहोत। तर अमरावतीत आता आम्ही अंबादेवीच्या दर्शनाला आलेलो आहोत। तर हे बघा अंबादेवीचं मंदिर, इथं आतमध्ये शूट वगैरे करायला चालत नाही, तर फक्त बाहेरूनच शूट केलेलं आहे। हे अंबादेवीचं तेच मंदिर आहे जिथे रुक्मिणी स्वयंवरच्या वेळेस रुक्मिणीला श्रीकृष्णांनी इथून पळून नेलेलं होतं। इथे आजसुद्धा अशी मान्यता आहे किंवा एक प्रकारची प्रथाच आहे की लग्नाच्या आधी मुली इथं, म्हणजे ह्या भागामधल्या तरी मुली सर्व इथं दर्शनाला येतात। हे बघा, आमचं अंबादेवीच्या मंदिरातून दर्शन झालंच, तर शेजारी एक वीरादेवीचं मंदिर होतं। हे बघा, किती कोरीव काम आहे इथं। इथंसुद्धा आतमध्ये फोटो वगैरे काढायला किंवा शूट करायला मनाई होती, तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बाहेर थोडे फोटोशूट वगैरे केले आणि लगेच लवकरच तिथून निघलो आणि अंबादेवीच्या मंदिरासमोर सुद्धा थोडेफार फोटो वगैरे क्लिक केले। आणि हे बघा, मंदिराच्या समोर असे आपण जे पूजेचे वगैरे साहित्य असतं किंवा दुसरेसुद्धा जे हार वगैरे असे सर्व प्रकारचे जे पूजेला लागतं ते सर्व साहित्याची दुकानं लावलेले होते। बाई म्हटलं म्हणजे बघणार नाही आणि घेणार नाही असं होणारच नाही, तर मग तर सर्व महिला मंडळी तिकडे जमा झालेले आहेत सामान बघायला। हे बघा, किती छान असं अगरबत्तीचं घर आहे, कमळाचा आकार आहे त्याला, असं इथं छान सामान होतं। आणि हे बघा, देवीचे मुखवटेसुद्धा होते, छान असे देवीचे सजवलेले मुखवटे होते। पण माझ्याकडे आधीच आहे देवीचा मुखवटा, माझ्या आईंनी मला लग्न झाल्यानंतरच दिलेला होता,
त्यामुळे मी मुखवटा घेतला नाही. आणि हे बघा देवीचे कपडेसुद्धा आहे इथं छान छान. आणि दुसरंसुद्धा पूजेचं जे सामान हवं असतं ते सर्व सामान इथं अवेलेबल होतं. सर्व सामान बघत बघत आम्ही आता गाडीकडे जात आहोत. इथून आता आम्ही सोनलताईच्या इथं जाणार आहोत. तर तिथं जाऊन आम्हाला लवकरच तयारी वगैरे करून हॉलवर सुद्धा जायचं होतं, कारण बड्डे हॉलवर होता. तर आम्ही आता लवकरच इथून ताईच्या घरी पोहोचणार आहोत. तर हे बघा आता आम्ही ताईच्या घरी पोहोचलेले आहोत. बस फक्त थोडंसे नाश्ता वगैरे पाणी वगैरे घेतला आम्ही इथं आणि लवकरच तयारी करून आम्ही हॉलवर निघालो. हे बघा आता आम्ही सर्वजण तिथं पोहोचलेलो आहोत. आणि हे बघा इकडे मामाबाजीचं काय चालू आहे. फक्त गेटच्या जरा सुरू आहेत. बाईला काही आतमध्ये करमत नव्हतं आणि मामासुद्धा रिकामाच होता. मामा तिला घेऊन फक्त त्याच्यामध्ये फिरवत होता इकडे तिकडे. दोघं मामाशांचं फिरणं सुरू होतं. चला तर आता आपण हॉलमध्ये जाऊया आणि सर्वांची भेट घेऊया. आणि मेन म्हणजे तर बड्डे बॉयला तर भेटायला हवं. बड्डे बॉयचं तर भेटच नाही झाली. तर हे बघा इथं छान असं डेकोरेशन केलेलं होतं. हा सक्षमचा 5वा बड्डे आहे. छान असं डेकोरेशन केलेलं होतं इथं. आणि हे आपण बघू शकतात की केकसुद्धा किती छान आहे. डेकोरेटसुद्धा छान केलेलं होतं केकला. आणि पाहुण्यांची सुद्धा गडबड चालू होती. बड्डेला थोडा टाईम होता चालू व्हायला. आपण बघू शकता किती छान असं डेकोरेशन आहे. बलून आहेत. हे बघा पाहुणेसुद्धा येत आहेत. आणि हे बघा इथं कार्टून आहेत. छान असे कार्टून आलेले होते 2. ते मुलांना खेळवत होते. तर बायांना काही टेन्शन नव्हते मुलांचं. पण आमच्या मागचं टेन्शन काही जात नाही, कारण माझी मुलगी आम्ही फर्स्ट टाईमच तिला असे बड्डे वगैरेमध्ये पार्टीमध्ये आणलेला आहे. तर तिने फर्स्ट टाईमच हे कार्टून बघितले. ते कार्टून बघून ती एवढी म्हणजे तिला काय जरा कळतच नव्हतं. ते एवढी घाबरली त्या कार्टूनला बघून की अक्षरशः मला हॉलच्या बाहेर जावं लागलं. ती खूप घाबरलेली होती. खूप जोरजोरात रडत होती. तर मी तिला हॉलच्या बाहेर नेलं. शेवटी पूर्ण बर्थडे वगैरे तिकडे झाला. तोपर्यंत पण ती शांत बसत नव्हती. तिला ते कार्टून दिसलं की ती जोरजोरात ओरडायची व रडायची. रडते तुम्हाला बघ. बाबू दोन्ही हाताने करा टेंगे टेंगे. दोन्ही हाताने कर. दोन्ही हाताने बाबू. अरे अरे यार. आई 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 आई. काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही. हाफ करते ना. हाफ हाफ कर. हाफ हाफ म्हणा. हाफ काय झालं काय झालं काय झालं. रुतलं बरं बरं बरं. शची खूपच रडत होती. थोडीशी शांत बसलं की परत ते कार्टून तिला दिसायचे आणि ती परत खूप रडायची. शचीचे बाबा आणि मी आम्ही हॉलच्या बाहेरच राहिलो. खूप वेळ तिला समजवण्याचा प्रयत्न केला. काही दाखवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठं ते जे बलूनचं डेकोरेशन होतं ते बघून थोडंफार हसली वगैरे, त्याच्यासोबत खेळली आणि कुठं शांत झाली. तेव्हा आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो. पण तरीसुद्धा इकडे आतमध्ये बड्डे वगैरे चालू होता तर आम्ही आतमध्ये गेलोच नाही, कारण आतमध्ये कार्टून होते. ते बघून ते पुन्हा रडेल बुवा, त्यासाठी आम्ही पूर्ण बड्डे झाला तोपर्यंत बाहेरच होतो. त्यामुळे मला व्हिडिओ घेता नाही आला. तर माझ्याकडे काही फोटो क्लिप वगैरे होत्या बड्डेच्या, त्या मी तुमच्याकडे शेअर करत आहे. शची नॉर्मल झाली, शांत झाली, खेळायला लागली. तेव्हा कुठं आम्ही मग तिला घेऊन आतमध्ये आलो. आता आम्ही वाट बघत आहे बड्डे बॉय फ्री होण्याची. आता बड्डे बॉय, कारण सर्वच पाहुण्यांना जायची घाई आहे. कोणी जेवण करत आहेत, कोणी जात आहे, तर सर्वच बड्डे बॉयला भेटत आहेत. तर आता आम्हीसुद्धा बड्डे बॉयला भेटायला जात आहोत.
सर्वात आम्ही बड्डे बॉयच्या मम्माला भेटलो, फोटो वगैरे क्लिक केले. कारण बड्डे बॉयला थोडंसंसुद्धा टाईम नव्हता, बिचाऱ्याला भूक लागली होती. तर त्याचे बाबा त्याला भरवत होते, आपण बघू शकतात क्लिपमध्ये दिसत आहे आपल्याला. बिचाऱ्याला एवढी भूक लागली होती, पण तरी त्याला असं 5 मिनटंसुद्धा, कारण कोणी चालूच होतं आणि सर्वांना घरी जायची घाई असल्यामुळे सर्व तेच चला 2 मिनटं भेटू दे. त्याचे आईवडीलसुद्धा त्याला तेच करत होते, रे बाळा थोडं 5 मिनटं थांब, 5 मिनटं थांब. तर जेवढं त्याला 5 मिनटं मिळत त्या 5 मिनटामध्ये एक एक घास करत बिचाराने जेवण केलं. त्यानंतर आम्ही सर्वांनी बड्डे बॉयची भेट घेतली, फोटो वगैरे क्लिक केले आणि नंतर मग आता आम्ही जाणार आहोत जेवण करायला. जेवण झाल्यानंतर लगेच आम्हाला सर्वांना निघायचंसुद्धा होतं आणि जेवण झाल्यानंतरसुद्धा सर्वांना भेटून वगैरे बोलून म्हटलं म्हणजे टाईम होतोच. तर आम्ही लवकरात लवकर जेवढं शॉर्टकटमध्ये करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला, कारण अजून खूप उशीर झाला असता. त्यामुळे आम्ही लवकरच बोललो सर्वांसोबत आणि जेवायला आलो. जेवायचासुद्धा छान असा मेनू होता. जेवण वगैरे आटपून झाल्यानंतर आम्ही ताई, जिजू, सक्षम आणि त्यांच्या घरची मंडळी सर्वांसोबत भेट घेतली, बोललो, येतो म्हणून सांगितलं आणि लवकरच तिथून निघलो आणि बाहेर आलो. तर बाहेर आल्यावरसुद्धा छान असं डेकोरेशन असल्यावर फोटो काढणार नाही असं होणारच नाही. फोटो काढण्याचा मुहूर्त सुटतच नाही. त्यामुळे मग येतासुद्धा आम्ही थोडेफार अजून थोडेसे फोटो काढले आणि लवकरच आम्ही मग निघलो, कारण घरचे खूप घाई करत होते. तर त्यामुळे आम्ही आता तिथून निघलो. तरी आम्हाला घरी आता जायला 12-1 होणार आहे. हे बघा शचीची गाडीमध्ये सुद्धा मस्ती चालू आहे. तर मग मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.